ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुढची बातमी मुंबईमधून आहे। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चैत्यभूमीवरती जाऊन पाहणी केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ही पाहणी करण्यात आली आहे। उद्या 6 डिसेंबर आहे। खरं तर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबईच्या चैत्यभूमीवरती येत असतात, परंतु यंदा अनुयायांनी गर्दी न करण्याचं आवाहन केलं जात आहे। महापौर किशोरी पेडणेकर यांनी या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीची पाहणी केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उद्या होणार आहे आणि राज्यभरातनं लाखो भाविकांची गर्दी मुंबईमध्ये होत असते। यावर्षी खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलंय। मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, कसा होता हा पाहणी दौरा? मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन जे आहे या निमित्ताने या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। या सगळ्या कार्यक्रमाच्या दृष्टीने आज मुंबई महापालिकेकडून या संदर्भात एक माहिती पुस्तिका सुद्धा प्रकाशित केली जाते। खरं तर कोरोनाचं संकट आहे आणि त्यामुळे अभिवादनासाठी महाराष्ट्रभरातून जे अनुयायी या ठिकाणी दरवर्षी येतात ते येऊ शकणार नाहीयेत। त्यामुळे मुंबई महापालिकेकडून सुद्धा हे आवाहन केलं जात आहे की ज्या आपल्या भावना आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयीच्या त्या आपण पत्राद्वारे चैत्यभूमीपर्यंत पोहोचवाव्यात। या ठिकाणी येऊन गर्दी करू नये असं आवाहन मुंबई महापालिकेकडून केलं जाते। त्या दृष्टीने आता तयारी सुरू केलेली आहे। मात्र दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादनासाठी अनेक महत्वाचे मंडळी सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। त्या दृष्टीने आता तयारी सुरू झालेली आहे। मनश्री, धन्यवाद या माहितीबद्दल।